मी 7:30ला ड्युटीहून घरी आले होते सर. 5 मिनिटात पोरगं बाहेरून आलं. मला सांगायला मम्मी ते काका ओरडायला लागलेत आम्हाला. मी विचारायला गेले काका काय झालं म्हणलं. म्हणे पोरांना रस्त्यावर सोडते का खेळायला, तुझ्या पोरांच्या अंगावरून गाडी घालू का. घाला बरं म्हणलं. कसं घालताय, तू तर लय माजली म्हणे. शिवाय माझे केस ओढले सर. त्यांनी केसात हाता घालून आता बुक्का घातला जागेवर सर. त्यांनी त्यांच्या गेट मध्ये ओढत नेलं आणि ढकलून दिलं. मला खाली सिमेंटवर पडल्यामुळे मला जास्त लागले डोक्याला मार. त्याची बायको आणि दोघांनी धरून मला मारले. नाही जबाब काही नाही घेतला. तिथं एक जण आले होते पण मी चक्कर येऊन पडले. मी पाहिलं फक्त त्यांना आलेलं. सारखं वारंवार त्रास देतो सर तो माणूस, म्हणून सारखं मला करत असतो. जातीवाचक शिवीगाळ सारखीच चालू असते त्या माणसाची. रात्री त्यानं जाणून बुजून केल्यासारखं केलं. आल्याबरोबर डायरेक्ट मला मारायला सुरुवात केली त्यानं. लेकरांना पण त्याने हात उघडलेत. अहो माझं पोरग 5 वर्षाचं आहे, पोरगी 12 वर्षाची आहे. पोरीला चापट मारली ना सर त्यानं. मुलगी आता 12-13 वर्षाची पोरगी आहे माझी. मग आमच्या समोर वसंत खेडकर म्हणून राहतात सर, शेजारीच आहेत आम्हाला, समोरच आहेत ते. त्यांनी मला केसामध्ये हात घालून आदळलं खाली आणि माझे मिस्टर 5 मिनिटांनी आल्याच्या नंतर तो घरामध्ये गेला. पुन्हा धारदार वस्तू घेऊन आला होता सर तो बाहेर. माझी नणंद मध्ये आल्याच्या नंतर तो मागे सरकला सर. नाहीतर त्यांनी आम्हाला सगळ्यांना मारून टाकलं असतं सर. रात्री शस्त्र घेऊन आला होता सर. अगोदर त्यांनी बुकी घातली, माझ्या पोटामध्ये लात घातली सर. त्यांच्या घरामध्ये ओढत नेलं होतं दोघं नवरा बायकोंनी. आणि घरामधून वस्तू घेऊन आला होता सर तो माझ्या मिस्टरांना मारायला सुद्धा. ते आर्मी मॅन आहे, बहुतेक आर्मी मॅनच आहेत ते. म्हणले मला मी देशाचं रक्षण करून आलो, एवढं मी बाहेर इतक्या गोळ्या खाऊन आलो, मारून आलो, मी तुम्हाला गोळ्या मारायला माझं काय जाणार आहे, कसं करतो मी माझं बघतो म्हणे. पूर्ण तुझ्या घरादाराला उद्ध्वस्त करतो म्हणे मी. आमच्या सगळ्यांच्या जीवाला धोका आहे सर. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.